अपेक्षित असल्याप्रमाणे मालेगाव बाह्य मतदारसंघातील समस्त आदिवासी समाजाने 12 बलुतेदार संघटनेचे उमेदवार बंडू काका बच्छाव यांना एकमुखींबा पाठिंबा देत समाजाने काकांना विजयी करावे असे आवाहन आदिवासी संघटनेने केले आहे। या उमेदवारालाच आपण का स्टेजवर आणला हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनामध्ये घर करत असेल। कारण मी इतक्यात बोलताना बोललो की ज्याच्याशी आपली विचारधारा जुळत नाही, ज्याच्याशी आपली मतं जुळत नाही, त्याला आजपर्यंत आपल्या राजकीय किंवा सामाजिक व्यासपीठावर आपण चढू दिलेलं, या तुमच्या सगळ्यांच्या मनामधला संभ्रम दूर करण्यासाठी 2-5 मिनिटं बोलतो फक्त आपल्याशी। आदिवासी ही ओळख संपूर्ण जगामध्ये आहे आदिवासींच्या नावाने, त्याच्यामध्ये हजारो जाती जमातीचे लोक आहेत। भारतामध्ये आदिवासी आहेत, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आदिवासी आहे, तिथंच राहिला, आजही तो संघर्षातच जीवन जगतोय। या मालेगाव तालुक्यामध्ये आज असे आदिवासी आहेत का ज्याला स्वतःच्या हक्काची राहायला जागा नाही, घरकुलापासून आदिवासी वंचित राहिला, वनपट्ट्याच्या जमिनी ताब्यात असताना आपले आजोबा पंजोबा जेलमध्ये गेले याचे पुरावे असताना सुद्धा आपल्याला या तालुक्यामध्ये वंचित ठेवलं। याचे कारण तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रश्नांकडे कधी लक्ष दिलेलं नाही। परिणामी आज आपण या वंचित राहून आज देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगतं का आदिवासी या देशाचा मूळ मालक, आदिवासींचा देश, आणि आदिवासींच्या देशामध्ये आदिवासीच बेघर, जमिनीतून बेदखल, फॉरेस्ट मधून बेदखल। मग आता आम्ही काय जाऊन यांच्या घरी राहायचं काय? पण आम्ही तेवढे नंगाटवे, फक्त सत्य शांतता दरे। या चालू वर्षामध्ये आता आमचे आमदार होतीलच बंडू काका, यानंतर विरोध राहील। फक्त आपल्याला कुठंतरी यांच्या दबावाखाली काम करणारे, पूर्वीचे जे काही असतील लोकप्रतिनिधी त्यांच्या दबावाखाली काम करणारे, लोकशाहीमध्ये नोकर, सरकारी अधिकारी यांनी फक्त त्रास दिला तर बंडू काका आणि मी मिळून त्या सगळ्यांचा सोपडा साफ करून आपल्या आदिवासींना योग्य ते न्याय दिला। आमच्या दोघांची तत्व एकच जुळाली पहिल्या भेटीमध्ये, तेही कोणाला घाबरत नाही, मी कोणाला घाबरत नाही। विरोध यांच्याही कामाला होईल, विरोध माझ्याही कामाला होईल, परंतु विरोध करणाराचा मनका मोडल्याशिवाय विद्रोही गप्प राहणार नाही आणि आम्ही बंडू काकाला गप्प राहू देणार। कारण इथं बसलेल्या मतदाराच्या ताकदीमध्ये एवढी ताकद आहे, त्याच्या एका मतामध्ये इथला लोकप्रतिनिधी ठरणार आहे। आम्ही ठरवलं तर राजाचा रंक रंक्याचा राजा होऊ शकतो, एवढी ताकद तुमच्या आमच्या मतदानामध्ये। याच्या अगोदर फक्त त्या ताकदीचा योग्य वापर आपण योग्य ठिकाणी केला नाही, योग्य मतदार निवडला नाही, योग्य उमेदवार निवडला नाही। आणि आजही मी बंडू काकांना सांगितलंय, काका माझ्या समाजाचे प्रश्न सोडवणे हाच विद्रोहीचा पहिला फंडा आहे, हाच विद्रोहीचा पहिला उद्देश आहे, आणि त्या उद्देशाला तुम्ही आम्ही साथ दिली तरच या गोष्टींना न्याय मिळू शकतो। तरी कारण आता आजचा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यांनाही दुसऱ्या कार्यक्रमांना जायचंय। मला फक्त एक सांगायचंय, 15 तारखेला या धरतीचा मालक बिरसाजी मुंडा यांची जयंती साजरी झाली आणि त्या बिरसाजी मुंडांचं आयुष्य फक्त 25 वर्षाचं होतं। जगला माणूस 25 वर्ष, पण या 25 वर्षात सुद्धा त्याचं आज 200 वर्षानंतर सुद्धा नाव घेतलं जातं जयंती साजरी केली। कारण कोण किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला त्याला फार महत्व आहे। आणि जाता जाता शेवटचं सांगून जातो मित्र, या 25 वर्षाच्या तरुणाला, या आदिवासी तरुणाला
तो आपल्या समाजाची जनजागृती करत होता, म्हणून त्याला खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये अडकून जेलमध्ये ठेवलं, त्याच्या पाण्यामध्ये त्याच्या खाण्यामध्ये विष मिसळवलं आणि वयाच्या 25व्या वर्षी त्याची हत्या केली गेली जेलमध्ये. ती हत्या झाली ही वाईट गोष्ट नाही, कारण जो संघर्ष करतो त्याच्या जीवनात या गोष्टी होणार, परंतु त्याला पकडून देणार आपल्यातला. आणि त्यावेळेस या बिरसा मुंडाला पकडून देण्याची किंमत होती 500 रुपये. किती रुपये? आणि आजही आपण आपल्याच व्यक्तीच्या विरोधात मतदानात जाण्याची किंमत सुद्धा किती आहे? फक्त 500 रुपये. आता त्याच्यावर एक प्लस पॉइंट आला, एक दारूची क्वार्टर मिळते वरून. त्यामुळे आपल्याला ती दारूची क्वार्टर आणि ते 500 रुपये आता आपल्याला नको. आपल्याला आपल्या हक्काचा उमेदवार पाहिजे, ज्याचं मनगट धरून आपण सांगू शकतो हे काम झालं पाहिजे. आणि असा माणूस माझ्या नजरेत, असा व्यक्ती माझ्या नजरेत या मतदारसंघात एकच वाटला, तो बंडू काका बच्छाव. म्हणून आपण विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तरी मित्रांनो, तुम्ही विद्रोही आदिवासी महासंघावर तसंच माझ्यावर आजतागत जे प्रेम केलेलं आहे, जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, त्या विश्वासावर विश्वास ठेवून मी हे बंडू काकांना आपल्या वतीने पाठिंबा दिलेला आहे. तरी आता जे 20 तारखेला मतदान आहे, जी 20 तारखेची मतदान प्रक्रिया आहे, त्या 20 तारखेला मतदानाला जाताना एक लक्षात ठेवा की बंडू काका उभा नाही तर तुमचा दिलीप भाऊ उभा, असं समजून डोळे झाकून त्या बंडू काकाला रिक्षा या चिन्हासमोर अनुक्रमांक 11 आणि निशाणी रिक्षाची गरिबासाठी असते बघ. हक्काने हात करून बसलो जातो आपण तिच्यात. आपल्याला कोणती गाडी, फेरारी, गिरारी, एक सिविक, मारुती स्विफ्ट टीचर कोणी बसून घेतलेलं, त्यामुळे ते बंडू काकांनी पण डोकं लावून घेतले असेल ती निशाणी, गरिबाची निशाणी. हात केला तर पुढे चला, काही टेन्शन नाही. आणि बंडू काका, माझी एक विनंती असेल की जसा माझ्यावरती विश्वास ठेवून हा समाज तुमच्या पाठीशी उभा राहतोय, तुम्ही भविष्यातले आमदार आता आहे हे फिक्स झालेलं आहे. फक्त तुम्ही आमदार झाल्यानंतर माझ्या या समस्याच्या जेवढ्या समस्या तुम्हाला सोडवता येणं शक्य आहे तेवढ्या बिनधास्त सोडवा. त्या सोडवत असताना काय अडचण आली आम्हाला सांगा, आम्ही संघर्षासाठी विद्रोही आले नेहमी सदैव तत्पर आहोत. नाही ऐकलं तर पार खुर्चीला बांधून त्याला मिरचीची दुरी देण्या इतपत ताकद आमच्या. ते फक्त तुम्ही त्याला खुर्चीला बांधायची वेळ आणू नका. एवढं बोलतो जाता जाता मित्र, एवढंच सांगून जाईल पुन्हा, बंडू काकांना पाठिंबा द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे? आवाजच येत नाही मला, मी कालपासून ऐकायच नाही मला. बंडू काकांना पाठिंबा द्यायचा की नाही? नक्की. मग 20 तारखेला कोणतं बटन दाबायचंय? पार जाता जाता घरी आपल्या ह्या गाड्या इथं लावून जर रिक्षाने भाड्यानं जात म्हणजे डोक्यात राहील आपण रिक्षाला मतदान करायचंय. एवढं सांगतो. मलाही पुढे जायचंय, काकांनाही पुढचे कार्यक्रम आहेत. पुन्हा एकदा मी हात जोडून विनंती करतो की आपण विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने बंडू काका बच्छाव यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे. आणि या पाठिंब्याची लाज धरून मला बंडू काका निवडून आले पाहिजे ही सर्वांना विनंती. गावात ग्रामपंचायत सारखं उभं राहून मतदान करून घ्यायचंय. ज्या वेळेस आपल्याला कोणाचे पैसे घ्यायचे, पार पैसे दिले तर त्याच्या डोक्यात त्याला फिकून मारा ते पैसे. त्याला सांगा तुमचा लय पैसा झाला असेल ना बाबा, तर आमच्या बी संघटने का पैसा काही कमी, भले आपल्याला उद्याचा काहीच नसू द्या, काही घेणं देत नाही त्याचं. स्वाभिमानाने जगलं पाहिजे. आणि स्वाभिमानाने जगायचं असेल तर आपला यावेळेस स्वाभिमान दाखवून द्यायचा आहे. ज्या गावातून बंडू काकांना आपल्या समाजाचं लीड येणार नाही, त्या गावात विद्रोही कधी येणार नाही, लक्षात ठेवा. कारण हा विद्रोहीचा नाही तर आपल्या सर्वांच्या माना सन्मानाचा प्रश्न आहे, अभिमानाचा प्रश्न आहे. म्हणून जाहीरपणे जाता जाता पुन्हा एकदा सांगून टाकतो की विद्रोही आदिवासी महासंघ आणि मी जाहीर पाठिंबा बंडू काका यांना दिलेला आहे. आपण गावात उद्यापासून आपल्या हातीमध्ये, आपल्या वस्तीमध्ये दुसऱ्या कुठल्या उमेदवाराची एंट्री बंद. म्हणजे बंडू काका सोडता, रिक्षा सोडता, दुसरी गाडी आली का फोडून टाका, बघू काय पुढचं काय व्हायचंय. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो की आपण जाहीर पाठिंबा दिलेला आहे. या जाहीर पाठिंब्याची लाज आता तुम्ही धरायची.
प्रत्येक गावातून अगदी 1.5 मतदान बंडू काकांना तुम्ही आम्ही उभं राहून करून द्यायचे. उभं राहून मतदानाला कोणी अडचण आणली, समोरचा उमेदवार माजल्यागत करायला लागला, मला सांगा त्याचा मास सुद्धा आपण मोडून काढू. एवढं मोठं थांबतो.